नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एम एस नर्सिंग CET कॅप राऊंड सिलेक्शन यादी लागलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे नंबर सुद्धा चांगल्या ठिकाणी लागलेले आहे. परंतु त्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर काय असते, अलॉटमेंट लेटर डाउनलोड कसं करायचं, त्या लेटरमध्ये काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे आणि जर अलॉटमेंट लेटर तुमच्याकडे नसेल तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो, याबाबत खूप मुलांना प्रॉब्लेम आलेल्या आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी A to Z इन्फॉर्मेशन एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करूया. बघा, महाराष्ट्र नर्सिंग CET 2025च्या अंतर्गत जे सिलेक्शन यादी विद्यार्थ्यांची जाहीर करण्यात आली आहे, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेऊया की अलॉटमेंट लेटर म्हणजे काय. बघा, तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये BSc नर्सिंग मध्ये सीट मिळालेली आहे त्याबद्दलची अधिकृत पत्र म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर, त्यात संबंधित सूचना आणि पुढील प्रक्रियेची माहिती दिलेली असते. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हे एक प्रकारचं ऍडमिट कार्ड टाईप असते की जेणेकरून तुम्हाला ज्या कॉलेजला नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला एक प्रूफ देण्यासाठी अलॉटमेंट लेटर तुम्हाला द्यावे लागते. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो तुमचा सुटलेला असेल. त्यानंतर आपण दुसऱ्या क्वेश्चन वरती जाऊ की अलॉटमेंट लेटर डाउनलोड कसं करायचं. ठीक आहे, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला प्रात्यक्षिकच करून दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं असेल तर ऑफिशियल MS नर्सिंग CET 2025च्या साईटवरती जावं लागेल. त्यामध्ये साइन ऑप्शन मध्ये तुमचा रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड तुम्ही प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही साइन इन करा. जेव्हा तुम्ही साइन इन करसाल तेव्हा तुमच्या ऑफिशियल जे अकाउंट आहे ते ओपन होऊन जाईल. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती अदर ऑप्शन शो होत असतील. त्यामध्ये CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, कॅप रजिस्ट्रेशन. तर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन वरती क्लिक करणे आहे. जेव्हा तुम्ही क्लिक करसाल तेव्हा मेडिकल आणि आयुष एज्युकेशन वरती जेव्हा तुम्ही क्लिक केलं तेव्हा बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंग वरती तुम्हाला क्लिक कर, कारण त्यावरतीच तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईट लोड घेईल. साईट लोड घेतल्यानंतर तुम्हाला पर्सनल जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला इथं शो होऊन जाईल. त्यामध्ये ऍप्लिकेशन स्टेटस तुमचा क्लिअर दिसतोय. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड, त्यानंतर आहे ऍप्लिकेशन सेशन, त्यानंतर आहे पेपरन्स राव. ठीक आहे, त्यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला लॉगआउटचं बटन दिसत असेल आणि त्याच्यावरती एक अलॉटमेंट लेटर टाईप बटन दिसत असेल तर नक्की त्या अलॉटमेंट लेटरला क्लिक करा. त्यामध्ये सिरियल नंबर, अपॉइंटमेंट नंबर, राऊंड नंबर, कॅप 1, इन्स्टिट्यूट नेम, ज्या विद्यार्थिनीचा या कॉलेजला नंबर लागलेला आहे विद्यार्थिनीचं हे कॉलेजचं नाव आहे. त्यानंतर कोर्स फुल नेम नर्सिंग आहे आणि ऍक्शन मध्ये डाउनलोड अलॉटमेंट लेटर, त्यामध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसून येते. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, अलॉटमेंट लेटर डाउनलोड कसं करायचं याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता त्यानंतर प्रश्न पडतो की अलॉटमेंट लेटर मध्ये असणारी माहिती काय काय आहे. ओके, अलॉटमेंट लेटर मध्ये तुम्हाला काय काय दिसते बघा. राऊंड नंबर दिसतो, कधी लागला आहे, चॉईस कोड, त्या विद्यार्थिनींनी हा जो गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा कोड आहे तो फिलअप केलेला होता आणि तो तिला लागलेला आहे. अलॉटेड कोटा हा रिझर्व कॅटेगरीतून मिळालेला आहे. सो इथं EMR लिहिलेला आहे म्हणजे इयर मार्किंग रिसिव्हर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलॉटमेंट लेटरमध्ये असणाऱ्या इन्स्ट्रक्शन त्या सुद्धा तुम्हाला वाचणे गरजेचे आहे बिफोर फिजिकल जॉईनिंग. यामध्ये त्यांनी तेच दिलेलं आहे, प्लीज रीड instruction carefully, published in notice before physical joining. The candidate are advised to contact the allotted college authority for detail before proceeding for admission by physical joining process. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगत आहे की जर तुमचा अलॉटमेंट नंबर लागलेला आहे तर नक्की तुम्ही त्या कॉलेजच्या जे कॉलेज क्लर्क आहे, कॉलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे किंवा कॉलेज इंचार्ज आहे त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्याकडून माहिती घ्या. नंतर आहे बघा, इट इज कंपल्सरी टू फिजिकली जॉईन द अलॉटेड कॉलेज ॲज पर द क्लॉज 30.30 ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर. जसं ते इन्फॉर्मेशन ब्रॉन्चरमध्ये माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला फिजिकली जॉईनिंग करणे आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, द सिलेक्शन इज डन The selection is done on the basis of information filled by the candidate during the registration and provisional to be confirmed subject of verification. Original document at the time of physical joining. Candidate should be report respective allotted college along with the original certificate and the set of photocopy with the requisite fee. जे मी तुम्हाला मागच्या त्या 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी रिस्पेक्टिव्ह कॉलेजला जाणे आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणे आहे आणि त्यांच्यासोबत एक किंवा दोन
झेरॉक्स कॉपीचा सेट सुद्धा तुम्हाला घेऊन जाणे आहे. आता जे रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीचे आहे, हू हॅव सिक्युअर्ड द सीट अंडर रिझर्व कॅटेगरी or quota and whose allotted seat got cancelled during the document verification on reporting for admission will be considered for allotment seat in the next round of seat allotment with change category subject to eligibility of subsequent round as per the information brochure. Also eligibility and availability of seat in respective category. बघा, ज्या विद्यार्थ्यांचं काही कारणास्तव जर सीट हुकलेलं असेल तर त्यांना ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन करता येईल. त्यानंतर आहे द डिझायरस कॅन्डिडेट मे गिव्ह द स्टेटस रिटेन्शन फॉर्म इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट अवेलेबल इन इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर विथिन द प्रिस्क्राइब पिरियड टू द अलॉटेड कॉलेज टू रिटेन द ॲडमिशन. बघा, त्या विद्यार्थ्यांना जर त्यांचं ॲडमिशन कन्फर्म करणं असेल तर त्यांनी नक्की स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा आणि त्या वेळेच्या आत. कॅन्डिडेट हू सबमिट द स्टेटस रिटेन्शन फॉर्म विल गेट द रिटेन्शन अक्नॉलेजमेंट बाय द कॉलेज. Candidate who does not fill the retention form is eligible for subsequent round as per the preference filled by the candidate. बघा, हे सुद्धा महत्त्वाची सूचना यांनी दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नसेल किंवा त्यांना भरण्याची इच्छा नसेल, फक्त त्यांनी जॉईनिंग करून घेतली, तर ते विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला इलिजिबल असणार आहे. आफ्टर जॉईनिंग द अलॉटेड कॉलेज, इफ कॅन्डिडेट डिझायर टू रिझाइन अलॉटेड सीट, then the candidate must fill the cancellation form in prescribed format available in the information brochure and submit the college prescribed period. Candidate who submit the cancellation form will get the admission cancellation acknowledgement by the college. बघा, जर एखाद्या कॉलेजला तुम्ही जॉईन केलेलं आहे आणि त्या कॉलेजला तुमची इच्छा नाही करण्याची, तर नक्कीच तुम्ही पुढचा राऊंड खेळेपर्यंत किंवा त्यानंतरचा राऊंड खेळेपर्यंत तुम्हाला जर ते कॉलेज कॅन्सल करणं आहे तर तुम्हाला कॅन्सलेशनचा फॉर्म भरून देणे आहे. द कॅन्डिडेट इज रिक्वेस्टेड टू इन्शुअर दॅट ही ऑर शी इज इश्यू द सिस्टीम जनरेटेड रिसिप्ट एक्नॉलेजमेंट बाय द कॉलेज वेअर ही ऑर शी इज टेकिंग द ॲडमिशन. बघा, रिसिप्ट आणि जे काही अलॉटमेंट लेटर आहे त्याची झेरॉक्स किंवा प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. Candidate must preserve the physical acknowledgement of the confirmation admission or confirmation of retention, confirmation of resignation given by the admitting college authority whichever is applicable. बघा, जे काही आहे तुम्हाला वैयक्तिक तिथं उपस्थित राहावं लागेल. एक तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्मसाठी असो किंवा ॲडमिशन कॅन्सलसाठी असो किंवा ॲडमिशन रिटेन्शनसाठी असो. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इलिजिबिलिटी ऑफ सबसिक्वेंट राऊंड विल बी ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर. आणि जे त्या पुढचे जे राऊंड आहे ते जर खेळणं असेल तर तुम्ही पात्र असाल तरच ते तुम्ही खेळू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, जे अलॉटमेंट लेटर आहे त्या अलॉटमेंट लेटरमधल्या ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे ज्या तुम्हाला सांगण्यात येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला हा सुद्धा डाऊट क्लिअर झालेला असेल. त्यानंतर आहे महत्त्वाचा डाऊट म्हणजे तो, अलॉटमेंट लेटर जर तुम्ही कॉलेजला सबमिट केले नाही तर तुमचं ॲडमिशन रद्द होऊ शकते का? तर नक्की काही प्रमाणात हो. कारण जर वेळेच्या आत जर तुम्ही अलॉटमेंट लेटर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं नाही तर तुमचं ॲडमिशन रद्द होऊ शकते. त्यामध्ये जे महत्त्वाची माहिती आहे, कागद पडताळणी आहे, ते पूर्ण करणे गरजेचे आहे. वेळेच्या आत जर केलं नाही तर नक्कीच तुमचं ॲडमिशन कॅन्सल होण्याचे चान्सेस वाढून जातात. परंतु एक सुद्धा प्रावधान आहे की कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा तुम्ही तिथून कॉलेजचे जे क्लर्क आहे किंवा ॲडमिशन इन्चार्ज आहे त्यांच्याकडून सुद्धा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घेऊ शकता. त्यामध्ये सुद्धा काही तीळ मात्र चिंता करण्याची गरज नाही. तर यापेक्षाही सुद्धा तुम्हाला अलॉटमेंट लेटरबद्दल काहीतरी माहिती जाणून घेण्याची असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपला जॉईन व्हा, ज्यामध्ये आम्ही फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला MS नर्सिंग CET बद्दल A to Z इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टंट अपडेट आम्ही नेहमी देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.